नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार. तर आम्ही आता निघालो आहे मंदिरात. तर पूजाचा आहे आज आपल्या श्रावण महिन्यातील पूजेचा जवस मोठा आहे. तर आज चौथ्या सोमवारी जवस आहे आणि पाचव्या सोमवारी आपल्याला सातू मोठा आहे. तर आम्ही आज जाणार आहे आमच्या येथील तीर्थक्षेत्र दक्षिण काशी संगम माहुली येते. तर हे बघा इथं आहे, आमच्या सातारामध्येच आहे. तर आम्ही निघालो आहे तिकडे बघा. तर त्या नदीच्या म्हणजे कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम झाला आहे म्हणून तिथं संगम माहुली असं नाव पडलं आहे. तर आपण त्या म्हणजे संगम माहुली तिथं संगम झाला आहे, ती नदी कृष्णा नदी आणि वेण्णा नदी. तर तिथं बघा आम्ही पोहोचलो आहे. पहिला आम्ही ह्या कृष्णा नदीमध्ये पाय वगैरे धुवून घेतला आहे. खरंच खूप म्हणजे ह्या नदीमध्ये आमच्या आसपास परिसरात सगळ्या भागातील देवांच्या म्हणजे स्थापना वगैरे करणार. इथं एकदम पवित्र आहे ना तीर्थक्षेत्र म्हणून इथं येऊन पूजाविधी वगैरे नंतर ना देवांच्या मूर्ती वगैरे धुवून तिथं पूजाविधी करून नंतर मग स्थापना वगैरे केली जाते. तर फौजीने ह्यांनी बघा आम्ही मस्त त्या नदीमध्ये पाय वगैरे धुतले वगैरे आणि मग आम्ही आलो दर्शनासाठी. तर फौजींनी मस्त असं ते ओमचं नाही का ते भस्मचं ते काढून घेतल्यानंतर मीही करून घेतलं आणि मग आम्ही लाईनला आता निघालो आहे. कारण खूप तिथं भरपूर सारी अशी गर्दी असते. तर म्हणजे आम्ही त्या नदीपासून चालत गेलो तर खूप असं नाही का पुराण म्हणजे खूप जुन्या काळातलं ते मंदिर आहे. तर त्या मंदिरासाठी असं म्हणजे नदीपासून असं थोड्या अंतर चालायचं आहे आणि खूप अशा जुन्यामध्ये अशा पायऱ्या वगैरे आहेत. तर पायऱ्या चालत मी व्हिडिओ बनवला आहे. तर त्यामुळे खालीच बघतो थोडंसं दिसत आहे. तर खरंच तुम्ही नक्की इथं भेट द्या, कारण खूप छान असं सुंदर असं खूप असं सुंदर असं मंदिर वगैरे आहे आणि तिथं म्हणजे नॅचरल व्ह्यू आहे. तर इथं आमच्या लग्नाच्या प्री वेडिंग शूटिंग्स वगैरे खूप साऱ्या आणि होतात तिथं. तर बघा आमच्या इथं जवळच आहे आणि मला तर एवढे दिवस काय असं खूप मी राहते त्यापासून थोडंसं दूर आहे त्यामुळे मला काही शक्य नव्हतं. पण फौजात ह्या वेळेला श्रावण महिन्यामध्ये सुट्टीला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर मस्त असं हे बघा अशी पूर्ण अशी नदी आहे. त्याच्या पलीकडेही पुढे एक मंदिर आहे आणि मी तिथं शूटिंग केलं आहे. ते पुढचं मंदिर आणि आम्ही जाणार आहोत ते शंकराचं मंदिर तिथं जाणार आहे. तर हे बघा आता आम्ही लँड बाय लँडला उभं राहून आता नाही का आम्ही पायऱ्या वगैरे चढून वरती आलो आहे. तर खूप असं नाही का त्याचं बांधकाम पण एवढं सुंदर आहे नाही का त्या जागेचं. तर बघितलं तर खरंच खूप छान असं सुंदर तुम्हाला वाटेल. तर हे बघा आमचं झालं सगळं वगैरे ते लाईन वगैरे करून लँडला वगैरे उभं राहून नंतर नाही का ते फौजीन चाललं तर व्हिडिओ करायचा. तर मी पण बघा हे तर बघा लाईन किती आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये ना इथं भरपूर सारे लोक नाही का दूर दूरून गाडी वगैरे घेऊन नाही का असं करून येतात आणि ते असं पूर्ण असं नाही का असं बाहेर आहे पूर्ण आमच्या सातारच्या असं. तर तिकडं बघा आता हे लाईनमध्ये मी उभी राहिलेले आहे. तर खूप लाईन आणि मंदिर बघा इतकं छान आहे असं दगडी बांधकाम असं पहिल्यातलं मंदिर वगैरे. तर खरंच खूप छान आणि बघा पिंड वगैरे पण खूप छान आहे आणि खरंच खूप छान वाटतं. कारण ज्या दिवशी आपला उपवास असतो श्रावण महिन्यातला तेव्हा तर आपण नाही का सोमवारी तर आपण नक्की आपण नाही का उपवास करतो तर आपण पूजा केली पाहिजे. आणि पिंडीवरती नाही का आज जे मूठ आहे आपल्याला व्हायची, आज चौथा सोमवार आहे तर आज आहे याची मूठ. त्या सोमवारची जवस मूठ आहे तर ती जवस मूठ आपण घेऊन यायची आहे. बेल नंतर ना बेलफूल वगैरे हे सगळं नाही का तुम्हाला शक्य असेल त्या जवळच्या तुम्ही शंकरच्या मंदिरात जाऊ शकता. पण तुम्हाला होईल असं नाही का आपण तीर्थक्षेत्र असेल तिथं जावा आणि तुम्ही नक्की आमच्या